गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। जामखेड तालुक्यातील साकत परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले। ढगफुटी सदृश्य लेंडी नदी नाले ओढ्यांनी रौद्ररूप धारण केले। साकत व परिसरातील तसेच कडभणवाडी, कोल्हेवाडी, कोल्हेवस्ती, मिसाळवस्ती, वराटा वस्ती, पिंपळवाडी, साळप वस्ती वस्त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला। शेतीत पाणी साचल्याने शेतीने तळ्याचे स्वरूप प्राप्त केले असून उभे पिकांचे मोठे प्रमाणात आडवे होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। उडीद, सोयाबीन, ऊस, कांदा पिके पूर्ण पाण्याखाली गेली आहे। खरीप पिकांची पेरणी यंदा लवकरच शेतकऱ्याने पेरणी केली होती। पेरणी करायच्या आधी शेतीसाठी मशागतीचा झालेला खर्च, पाळी पेरणी, बियाणे, खत पेरणीसाठी कर्ज काढून शेतकऱ्यांनी पेरणी केली होती। झालेला खर्च सुद्धा शेतकऱ्यांना निघणार नाही। पीक विमा मिळेल का अशी शेतकऱ्यांमध्ये शंका आहे। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले। शेतकरी खरीप हंगामाच्या चांगल्या उत्पन्नाच्या आशेवर होते। परतीच्या पावसाने ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यावर पाणी फिरवले। लेंडी नदीला पूर वाढल्याने पूल वाहनांसाठी बंद झाला आणि नागरिक अडकले होते। पावसाने दिनांक 20 सप्टेंबर पासून 8 दिवसात 5 वेळा साकतला ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला। लेंडी नदीवर असलेला पूल पाण्याखाली गेला। पाण्यामुळे नागरिक अडकले। या पाण्यामुळे दुधावले विद्यार्थी शनिवारी सकाळी शाळा असल्याने शाळेत गेले नाही। सकाळपासूनच वाहतूक ठप्प व हालचाल बंद होती। दुपारी 12 वाजता नागरिक जीव मुठीत धरून ये-जा करू लागले। संध्याकाळी पाऊस जास्त वाढल्याने पाण्याची पातळी वाढली। रविवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान पाणी कमी झाल्यावर विभीषण वराट यांनी महिला, मुले, वृद्ध, विद्यार्थी दूधवाले नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर सुरक्षित पोहोचवण्यात आले। साकत गावातील साकेश्वर मंदिर रस्त्यावर जुन्या इमारती पडल्याने मंदिराकडे जाणारा रस्ता बंद झालाय। गावचे उपसरपंच राजाभाऊ वराट यांनी जेसीबीने रस्ता खुला केला। साकत कोल्हेवाडी रोडवरील लेंडी नदीच्या पुलाची उपसरपंच राजाभाऊ वराट, पोलीस पाटील महादेव वराट यांनी पाहणी करून पाण्यात गाड्या कोणीही घालू नका, तसेच पुलावरून ये-जा कोणीही करू नका, पुलाचे पाणी कमी झाल्यावर जाण्याच्या सूचना दिल्या। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी बापूसाहेब घोडेस्वार, जामखेड। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।